हे गाईज सगळ्यांचं स्वागत करतो अजून एक नवीन ब्लॉग मध्ये। तर हे बघा, हे आपलं रिसॉर्ट होतं वर दिसतंय ते आजसाठी। आज आपला पार्ट 2 आहे। ह्याचा आधीचा ब्लॉग तुम्ही नसेल बघितला तर तो आधी बघा, कारण तुम्हाला काय कळणार नाही आपण कुठं आलोय काय आलोय। आधीचा ब्लॉग आधी बघा। चला, पॅकिंग वगैरे चाललंय, आता आपण निघू पुढच्या जर्नीसाठी। आपल्या ब्लॉग मध्ये एंड पर्यंत नक्की राहा आणि ह्याच्या आधीचा ब्लॉग नक्की बघा। चला निघू आपण आता इथून। भावांनो, आता थांबलोय आम्ही नाश्ता करायला। हे बघा इकडं पुढं थांबू, कुठं तरी करू नाश्ता। यांचं येत आहे काय काय खायचंय तुला? मी नाही खायचं, मला वडापाव खायचा। वडापाव? वडापाव भेटत नाही ना इकडं। सकाळ सकाळी तुला कोण वडापाव देणार आहे? नाश्ता करा, हिला जरा भूक लागली। भूक लागली? हा, काय सारखे 2 मिनिटाला भूक लागली म्हणते। खात नाही काय? बरोबर आहे। भावांना करतोय आता आम्ही नाश्ता। बघा, शर्वरीने घेतल्यात पोहे, मम्मी खाती इडली, मी घेतली मिसळ, पप्पांची ऑर्डर येते। चहा आलाय गाईज आपला। चला पिऊया चहा, तुम्ही बी प्या। व्हिडिओ बघत बघत चहा पिऊन घ्या। पप्पा करतात आहे नाश्ता। झालंय सगळं, आपण आता निघूया पुढं। गाईज आता खूप वेळ झाला ट्रॅव्हल करतोय आपण। सकाळी 9 वाजता निघालेलो आपण। आता टाइम बघा, अडीच टाइम झालाय। जेवणाचाच टाइम झालाय डायरेक्ट आता। चला जवळ आलोय आपण। किमान आता एक तासाचा रस्ता राहिला असेल आपल्या गणपतीपुळेच्या दर्शनासाठी। चला दर्शन घेऊया। जेवण करायचं चाललंय गाईज आपलं, इथं थांबलेलो। हा तेच झालं। बघा, साबुदाणा वडा खाल्लाय काहीच मी। ह्यांनी थाळ्या मागवलेल्या सगळ्यांनी। आता जाऊया आपण पुढं। व्हेजच की बाबा। हॉटेलचा बघा गाईज, हॉटेलचा परिसर आहे हा कसला भारी आहे एकदम। व्ह्यू बघा तुम्ही कसं आहे, एकदम भारी। येताना लागेल बघा तुम्हाला रस्त्यात, तुम्ही थांबू शकता इथं। एकदम असा भारी व्ह्यू आहे। चला आपण आता निघूया आपल्या पुढच्या जर्नीसाठी। कमान बघा गाईज, श्री क्षेत्र गणपतीपुळे तून आज जाऊया आपण। गाडी पार्क केली आहे गाईज आपण मागं, ते बघा। आता पोचलोय आपण इकडं। जाऊया आता, आधी दर्शन घेऊ आपण, मग पुढची जर्नी कंटिन्यू करू। बीच वगैरे जाऊ। एंट्री गेट बघा गाईज, दिसना नीट पण आहे बघा, अशी एंट्री इथून आत जातोय बघा गाईज आम्ही आता आत दर्शन घ्यायला। पप्पा असं बोलतात आहे की अर्ध्या तासात दर्शन झालं तर आपण लकी आहे। कस काय सांगा तुम्ही आता? आज सुट्टीचा दिवस आहे, हा, आणि भरपूर गर्दी आहे। हा, आणि भरपूर गर्दी असल्यामुळं अर्धा तास म्हणजे फार कमी वेळ सांगितलं मी। हा, फार जास्त वेळ लागू शकतो आपल्याला, किमान 1 ते 1.5 तास। चालतंय गाईस, बघू आपण काय होतंय। हे बघा पुढं अशी लेन आहे बघा माझ्या माग। चला जाऊया। रायडर लोक आहे बघा, सगळे रायडर लोकच आहेत इकडं, असे आलेले आहेत। मेरा ना ये ऐसा नहीं आता। क्या आंटी? मेरा फोन नहीं चलता यहाँ। मोबाइल नेटवर्क नहीं है बता रहे हो। यहाँ तो सबका है एयरटेल का। मोबाइल नेटवर्क नॉट अवेलेबल दिखा रहा है। काय झालंय हो बघा। रोमिंग में तो नहीं है ये नो नेटवर्क। आजींचा प्रॉब्लेम झालाय गाईज, जरा थांबा, त्यांना नेटवर्क येत नाही। अभी तक आ रहे थे, कॉल आ रही थी आपको? नहीं आ रहा था, कम था। नहीं, यहाँ पे ना नेटवर्क रिस्ट्रिक्ट है और कुछ नहीं रहता है नेटवर्क इधर। प्रॉब्लम तो नहीं, नेटवर्क नहीं रहता इधर, इधर नहीं आता। नहीं आता। नहीं आ रहा, नेटवर्क नहीं है। मेरा यही कह रहा, और वहाँ का मेरा ही नहीं आ रहा। मेरा कुछ गड़बड़ हुआ है शायद। सिम कार्ड का ये बता रहे हो? हाँ? सिम कार्ड पे क्रॉस दिखा रहे हो? सिम कार्ड
इथं ते असं नाही तर काय बोलतात त्याला, जॅमर वगैरे नाही ना? हा जयमर. आम्हाला पण बघू द्या. नाही ना, नाही होत. आजींना प्रॉब्लेम झालाय काय जरा, थांबू आपण. हे बघा परेशान हो गए वो. आजींचा फोन चालू आहेत नाही गाईज, पप्पा करतात ते फोनचं. बोला. अपना भी एयरटेल है ना? चेक हाँ एयरटेल नहीं नहीं आ रहा है हमारा अभी, नेटवर्क ही नहीं है. यहाँ पे प्रॉब्लम, रिस्टार्ट किया अभी हो जाएगा है ना? हा चल. बघा काही समोर समुद्र आहे एकदम, दिसला का तुम्हाला? तर जाऊया आपण आधी. तिथं चप्पल द्यायला गेलंय, तिथून जाऊ. हे आजींचे फ्रेंड आहेत गाईज हे लोक, हे आजीचे उत्तराखंड वरून आले ते लोक. हार घेतोय गाईज. तिथं आधी पाय धुवायचे असतात गाईज. त्याला आपण पण धू पाय. हे बघा कंपल्सरी असतंय, पाय धुवाच जावा गाईज तुम्ही इथं आल्यावर. नीट दुसरे आंघोळ नाही करायची, पाय धुवायचे. चला पाय धुतलेत गाईज. आता इथं लाईनला लागू. इथून समोर आहे आपल्याला दर्शन घ्यायला. हार घेतलाय मम्मीने. स्टार्ट केलंय बघ. हा आपण स्टार्ट केलंय 4:30 वाजता. बघा 4:30ला स्टार्ट केलंय. किती वाजता दर्शन होतंय आपलं बघू. लाईनीत लागलोय गाईज. बघू आता लय गर्दी आहे. बघा गर्दी बघा. बघू किती टाइम लागतोय. 4:30ला चालू केलंय. बघू आपण टाइम बघू किती वाजता आपलं दर्शन पूर्ण होतंय. काय बोलते हो? खांद्यावर बसवायचंय. खांद्यावर बसवायचंय. खांद्यावर बसायचं. पप्पांनाच घे खांद्यावर. एवढी गाडी चालवली तरी खांद्यावर घ्या. पप्पा जमले ना बाबू आता. कुठे ये लोक येतात ना तिकडून. सुदे रे गप. हा आणि त्याला मिळतात नाही का शर्वरी लावकर. शर्वरी बघा काहीच कशी चढली वर. पडल्यावरच करणार आहे. जाऊ द्या. स्टंट करते. तुम्ही पण करत राहा. पडत राहा. आणि पडत राहा. हा एकदा पडाय पाहिजे, मग त्याच्याशिवाय नाही करणार. पड ना शर्वरी एकदा. एकदा आता आज जाईन गायचं आपण मंदिरात. हा बघा तिथं बोर्ड बघा तुम्ही. आणि तरी तुम्हाला दाखवणार मी जरा. शाळेची पिकनिक आली आहे बघा गायची. आहे का ना शाळेची पिकनिक आली. बघा कसे पोरं चालल्यात लाईनीनी. त्यांचे मास्तर ओरडायला लागल्यात चला लवकर. असं मंदिर आहे बघा काहीच तुम्हाला दाखवतोय मी. इथून आते आता आपल्याला आज जाऊ. इथून बघू दाखवता येत आहे का. आज चाललोय बघा गाईज आपण आता. इथं पाया पडा. पडले का? पडा लवकर. मी पण पडतोय बघा. बघा इथून आते. अजून माझा कॅमेरा बघितला नाही कोणी. हे बघा बघा गाईज थोडं दाखवलं तुम्हाला मी. तेवढ्यात दर्शन करून घ्या तुम्ही. हे बघा आमच्या पाठीमागं मंदिर आहे. हे बघा तेच. चला तुम्हाला दाखवतो. फ्रेम एकदम मस्त दाखवतो. थांबा. बघा गाईज मंदिर बाहेर काढू ना. मंदिर आहे इथंच आहे बघा. बीच आहे. चालू आहेत गाड्या वगैरे. असं भारी बीच आहे. लाटा एकदम जोरात येतात आहे गाईज. देखो ये है ओ बीच वर आलोय गाईज आपण आता. व्ह्यू बघा तुम्ही. एकदम भारी असा व्ह्यू आहे. बघा हे ड्रॅगन बघा हो कसला आहे. बघा व्ह्यू बघा. कसम बघा. सनसेटला आलो एकदम आपण. चला ह्या गाडी बसू गाईज आपण. चला ही गाडी चालू. जरा डेंजर गाडी दिसते. तुम्ही
गाईज आता ह्याच्यात बसू आपण बघा या ड्रॅगन मध्ये. चला ह्या ड्रॅगन मध्ये बसूया. हे असं आत नेत आहे आपल्याला. चला मस्त व्ह्यू येईल सनसेटचा. ह्याच्यात बसू. एवढा लांबडा ड्रॅगन आहे. किती सीटर आहे? 1 2 3 4 4 8 9 10 सीटर आहे. चला जैकेट घालूया. मेरे को भी दो, इसको मत दो, ये छोटी को घालू गाइस. घातलंय बघा गाइस, घातलंय. भाऊ घालतोय आपल्याला. बसलोय गाइस या ड्रॅगन मध्ये. हे बघा जाऊया आपण आज समुद्रात. बघा शर्वरी, पप्पा, मम्मी, आई, समोर अण्णा येते बघा. जाऊया आपण. हा बघा आम्ही बसले का नीट. गाईस चला जाऊया आपण. इथं लय मजा आली आपल्याला. मी तर तुम्हाला म्हणन की या तिकडं तुम्ही एकदा आणि वॉटर स्पोर्ट्स खेळा तुम्ही. तुम्हाला लय मजा येईल. बघा ह्यो ड्रॅगन भाई तर आपल्याला लय आवडलाय. मला घरी घेऊन जाऊ शकतो वाटतोय असं घरी घेऊन जाऊ, पण मी घेऊन जाऊ नाही शकत त्याला घरी. हे बघा लय भारी. इकडं तुम्ही एकदा या. असे पोरं खेळतात ते बघा. लय मजा आहे. शर्वरी बघा पुढं तुम्ही सनसेट बघा राव. कसला भारी व्ह्यू आहे. तुम्ही व्ह्यू घ्या. ह्याच विषयावर व्हिडिओला लाईक झाला पाहिजे. ही शर्वरी बघा. त्याच्यात तू बसणार आहे ना शर्या या खड्ड्यात? माझ्यासाठी मी बसणार नाही एवढ्याच्या ह्याच्यात. वडापाव चहा घेतोय गाईज आता. नाश्ता करायला भूक लागलेले. गरम आहे. चला आता बघा गाईज आता वडापाव आम्ही बघा. अण्णा चहा पितात ते बघा. हा आणि आमची सर्व्हिस आहे चालले म्हणायची. बोला 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 आवडते आमची सर्व्हिस आहे. हा काय आणि आता आमचे चुळभरायचं काम चाललंय. हा काय आणि आम्ही इकडे आलो आता गणपतीपुळेला. हो आमचं देवदर्शन वगैरे झालेलं आहे. समुद्र चौपाटीवर आम्ही आता फिरून आलो. काय बोटिंग वगैरे केलेले आहे. तर एकंदरीत आमचा प्रवास झालेला आहे. आम्ही शिरवळ पुणे या ठिकाणून आलोय. हा काय बरोबर आहे. तर आता आमचा एकंदरीत प्रवास झाला आहे. त्यात आपण निघालोय आम्ही पुढे. काय आमचा चोऱ्याचा नाश्ता करतोय, वडापाव खातोय. मी वडापाव खातोय गाईस. अण्णा आमच्या पितात ते चहा. शिरवळची आमची बसली खाली बघा. चहा घेतलाय बघा गाईज आता मी आणि पप्पांनी. बाकी सगळ्यांनी पिलता आधीच. गाईज इथं शॉपिंग चालली आहे आता. हे बघा आता इथं जाईन आपल्याला किमान 1-2 तास. लोडच नाही घ्यायचा. शॉपिंग म्हटल्यावर गेले 1-2 तास. गाईज चला सगळं करून झालंय आपलं आता एकदम. आता प्रसाद पण खाल्लाय तिकडं. तुमचं झाल्यावर दर्शन करून 7:15 ते 8:15 तिथं प्रसाद पण असतो. तुम्ही आले गणपतीपुळेला तर हे लक्षात ठेवा 7:15 to 8:15 1 तासच असतो. तेवढं तुम्ही प्रसाद खाऊन घ्या. कारण तिकडचा प्रसाद भेटणं पण हे ना भाग्य आहे. मला असं म्हणणं आहे माझं. रूम भेटली आपल्याला. हे बघा रूम. इथं 1 बेड आहे, 2 बेड आहेत. इथं टीव्ही, आपला एसी वगैरे. आत वॉशरूम. इथं आपले विंडो. अशी रूम आहे. त्या साईडला पण सेम आहे अजून एक रूम. चला झोपूया आता. आलोय रूमवर शेवटी. आता 2 तास ट्रॅव्हल केली आहे बघा. इथं आई आहे. इथं पण सेम रूम आहे, 2 बेड, टीव्ही, आपलं कपाट, तर वॉशरूम.
हे बघा मी